महाविकास आघाडी निवडून येणार हे निश्चित आहे. आणि हे माहीत असून सुद्धा महाविकास आघाडीनं जो आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, तो अतिशय आश्वासक आहे. सध्या जी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्यामध्ये ₹1,500 प्रत्येक महिन्याला मिळतायत. त्या योजनेचं नाव महालक्ष्मी करून 1,500 च्या ऐवजी ₹3,000 दर महिन्याला या स्त्रियांच्या खात्यामध्ये महाविकास आघाडी टाकणार आहे. त्यांचं सरकार आल्यानंतर. दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा, प्रत्येक महिलेला मोफत बस प्रवास, सध्या अर्ध तिकीट आहे, त्याच्याऐवजी तिला पूर्णतः मोफत बस प्रवास मिळणार आहे. आणि वर्षाला ₹500 मध्ये 6 सिलेंडर्स मिळणार आहे. एव्हरेज फॅमिलीला 6 सिलेंडर्स मध्ये वर्ष निघून जातं पूर्ण. त्यामुळे ते सिलेंडर्स त्यांना ₹500 मध्ये मिळणार आहेत. आणखी एक क्रांतिकारक बदल महाविकास आघाडी सांगू इच्छिते, तो म्हणजे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्त्रियांना 2 दिवस ऐच्छिक रजा मिळणार. अर्थातच ही रजा पगारी असणार आहे. आणि मला सगळ्यात महत्वाचा आणि क्रांतिकारक निर्णय या ठिकाणी वाटतो की ज्या मुलींना वयाची 18 वर्ष पूर्ण होतात, त्यांचं 18 वर्ष वय पूर्ण झालं की त्यांना ₹1,00,000 सरकारतर्फे अनुदान मिळणार आहे. म्हणजे त्या मुलीकरता किती सन्मानाची गोष्ट असेल. ज्या देशामध्ये मुलीचा जन्म हा कमीपणाचा मानला जातो, मुलगा जन्माला यावा म्हणून अनेक मुलींना जन्माला घातलं जातं, किंवा शक्य असेल आणि आधीच जर कळलं लिंग निदान परीक्षेमध्ये तर मुलीचा गर्भ जन्माला येण्या आधीच मारला जातो. त्या महाराष्ट्रामध्ये जर कदाचित प्रत्येक मुलीला तिने 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर तिला ₹1,00,000 मिळणार असेल आणि यातल्या मेजॉरिटी मुली या गरीब घरामधल्या मुली असणार आहेत, तर त्यांच्याकरता ही अतिशय मोठी सन्मानाची गोष्ट असणार आहे. स्त्रियांना अधिक सन्मान देणारी गोष्ट असणार आहे. आणि त्याशिवाय स्त्री अत्याचाराला आळा घालण्यासाठी एक वेगळा शक्ती कायदा निर्माण करण्याची सुद्धा आश्वासन देत आहे महाविकास आघाडी. आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या या निर्णयांचं आपण स्वागत केलं पाहिजे.